राज्यामध्ये ईव्हीएम विरोधामध्ये आवाज उठवणारं मार्कडवाडी गाव हे सध्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आलेलं आहे। विधानसभेसाठी 20 नोव्हेंबरला मतदान झालं तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी पार पडली आहे। मतमोजणी नंतर अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मार्कडवाडी गावामधील मतदारांनी ईव्हीएममुळे त्यांच्या मतदानामध्ये घोळ झाल्याचा आरोप केला। तसंच निवडणूक अधिकाऱ्यांना बॅलेट पेपरवरती मतदान घेण्याची मागणी ग्रामस्थांनी केली। त्यानंतर 3 डिसेंबरला ग्रामस्थांनी मतदानाची तयारी पूर्ण करून मतदान घेण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांच्या गुन्हे दाखल करण्याच्या इशाऱ्यानंतर हे अभिरूप मतदान रद्द करण्यात आलं। दरम्यान 4 डिसेंबर रोजी जमावबंदीचे आदेश मोडल्यानं आमदार उत्तम जानकर यांच्यासह 89 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले। यानंतर मार्कडवाडी हे गाव देशाच्या नकाशावर आलं। नुकतीच शरद पवारांनी मार्कडवाडीला भेट दिलेली आहे। त्यानंतर आता गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोतही मार्कडवाडीला जाणार आहेत। शरद पवार यांच्या मार्कडवाडी गावामध्ये झालेल्या सभेला चोख उत्तर देण्यासाठी उद्या गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हे मार्कडवाडीचा दौरा करणार आहेत। आणि या संदर्भामध्ये अधिक चर्चा करण्यासाठी यावेळेला आपल्यासोबत जोडले गेले आहेत न्यूज प्लॅनेटमध्ये आमदार सदाभाऊ खोत। सदाभाऊ, खरं तर मार्कडवाडी हे सध्या राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आल्याचं पाहायला मिळतंय। उद्या मार्कडवाडीमध्ये जाऊन नेमकं काय करणार आहेत, त्याचं प्रयोजन काय आहे सदाभाऊ? मार्कडवाडीमध्ये आम्ही जे जात आहोत, माझे सहकारी आमदार गोपीचंद पडळकर आणि मी, आम्ही कुणाला चॅलेंज द्यासाठी जात नाही। बरं, खऱ्या अर्थानं या देशामध्ये जी लोकशाही टिकून आहे ती लोकशाही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे टिकून आहे आणि ही लोकशाही टिकली पाहिजे, झुंडशाहीचा पराभव झाला पाहिजे, ही एकच भूमिका खऱ्या अर्थाने यामागची आहे। कारण ज्या संसदेनं कायदा केला आणि कायद्यानं खऱ्या अर्थाने ईव्हीएम मशीनला मान्यता दिली आणि हा कायदा काँग्रेसच्या काळामध्ये झालेला आहे। नवतंत्रज्ञान आलं पाहिजे ही भूमिका राजीव गांधींची होती आणि या भूमिकेपासून आता काँग्रेस पलायन करायला लागलेला आहे आणि फेक नेरेटिव्ह लोकांच्या मनामध्ये पसरण्याचं काम खऱ्या अर्थाने विरोधक या ठिकाणी करत आहेत। आणि म्हणून तिथल्या लोकांशी संवाद साधण्यासाठी त्या ज्या लोकांनी खऱ्या अर्थानं या लोकशाहीला मजबूत करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये मतदान केलं आणि त्या लोकांचा कुठेतरी महाविकास आघाडीचे लोक, काँग्रेस असेल, पवार साहेब असतील, ही त्या मतदारांचा अनादर करत आहेत, अपमान करत आहेत। आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही तुम्ही खऱ्या अर्थानं लोकशाहीचे हितकर्ते आहात, लोकशाही तुमच्या सारख्या गावगाड्यातल्या सज्जन लोकांच्यामुळं टिकून आहे हे सांगण्यासाठी आणि त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी जात आहोत। नक्कीच उद्या तुम्ही मार्कडवाडीला जाणार आहात, त्या ठिकाणी नेमकं काय करणार आहे याची एक्सक्लुझिव्ह माहिती आमच्या लोकशाही मराठीच्या प्रेक्षकांना दिलीत, त्यासाठी धन्यवाद। या संदर्भातलं कव्हरेजही आपण पाहत राहणार आहोतच। तुर्तास दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद। दरम्यान नाना पटोले हे देखील मार्कडवाडीला भेट देणार आहेत, त्यांचं म्हणणं जाणून घेतलेलं आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी। नाना पटोले आहेत। नाना, तुम्ही उद्या मार्कडवाडीला जाणार आहात। मार्कडवाडीच नाही तर राज्यातील इतर गावं पण आता त्याच पावलावर पाऊल ठेवताना आपल्याला पाहायला मिळतात। तुम्ही उद्या जाऊन नेमकं कसं नियोजन आहे? बघा, आता मार्कडवाडी महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातला जो असलेला उद्रेक होता त्या उद्रेकाची खरी अर्थानं सुरुवात मार्कडवाडीने केलेली आहे आणि त्याच्यामुळे नुसतं देशातच नव्हे तर जगामध्ये या विषयावरची चर्चा सुरू झालेली आहे आणि त्याच्यामुळे तिथल्या लोकांचा उद्रेक आज जो आहे तोच उद्रेक महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात, अनेक गावात आता सुरू झालेला आहे आणि ज्या गावांनी ही सुरुवात केली त्या गावाच्या लोकांच्या भावना, त्यांचं मत समजून घेणं हे माझं कर्तव्य आहे। म्हणून मी उद्या त्यांच्याकडे चाललो। मार्कडवाडीच्या बाबतची एक चर्चा सभागृहात झाली पाहिजे, समजलं पाहिजे की तुम्ही जे पाचवी बहुमताने जे तुम्ही आलेलं आणि तुम्हाला जे मस्ती आलेली आहे हे कळली तर पाहिजे, चर्चा तर झाली पाहिजे। सध्या नाना पटोले तिकडे जाणार आहेत आणि मार्कडवाडीच्या जनतेला नेमकं काय म्हणणं हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत। कॅमेरामॅन विनीत सोबत उमेश करंजकर, लोकशाही न्यूज, मुंबई।
शरद पवारांनी देखील दौऱ्यादरम्यान मार्कडवाडीच्या जनतेशी संवाद साधत ईव्हीएमला विरोध दर्शवला होता आणि त्यानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पवारांवर टीका केली आहे। मार्कडवाडीमधील जनतेनं वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये वेगवेगळ्या पक्षांना साथ दिल्याचं बावनकुळेंनी एक्स पोस्टच्या माध्यमातून सांगितलं। गेल्या काही निवडणुकांची आकडेवारीच बावनकुळेंनी पोस्ट करून टाकली आहे। दरम्यान बावनकुळेंनी एक्स पोस्ट आणि त्यांनी दिलेल्या निवडणुकीच्या आकडेवारीचा आढावा आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। तर बावनकुळेंनी काय ट्विट केलेलं आहे त्यावर एक नजर टाकूयात। पवारांवरती निशाणा साधताना ते म्हणतात, शरद पवार साहेब, मार्कडवाडी इथल्या ग्रामस्थांनी कायम वेगवेगळ्या पक्षांना मतं दिलेली आहेत। तुमच्या माहितीसाठी 2014, 2019 आणि 2024 ची मतांची आकडेवारी देतोय, ती डोळे उघडून नीट पहा, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात। पवार साहेब, लोकांनी आणि लाडक्या बहिणींनी तुम्हाला नाकारलंय, त्यामुळे उगाच भ्रम पसरवून ईव्हीएम वरती खापर फोडू नका, असं देखील बावनकुळे म्हणाले। तर बावनकुळेंनी सांगितलेली आकडेवारी मार्कडवाडीत आतापर्यंत काय चित्र होतं ते सांगणारी राष्ट्रवादी विजयसिंग मोहिते पाटील 533 मतं आणि त्याच वेळेला स्वाभिमानी पक्षाचे सदाभाऊ खोत यांना 664 मतं मिळालेली होती। 2014च्या लोकसभा निवडणुकीतली आकडेवारी आपण पाहिली। 2014 विधानसभा निवडणुकीमध्ये मार्कडवाडीत काय घडलं होतं तर हनुमंत डोळस 294 मतं आणि अनंत खंडागळे 978 मतं। तर लोकसभा विधानसभेची आकडेवारी पाहिल्यानंतर 2019ला लोकसभा निवडणुकीमध्ये काय झालं, भाजपचे रणजित सिंग निंबाळकर यांना 956 मतं तर राष्ट्रवादीचे संजय शिंदे यांना 395 मतं 2019च्या लोकसभा निवडणुकीत मिळालेले होते। विधानसभा निवडणुकीच्या वेळेला राष्ट्रवादीचे उत्तम जानकर हे 1346 मतांनी तर राम सातपुते यांना 300 मतं मिळालेली होती, जे भाजपचं प्रतिनिधित्व विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये करत होते। 2024 साली लोकसभा निवडणुकीमध्ये काय घडलं, लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे धैर्यशील मोहिते पाटील यांना मिळाली 1021 मतं तर भाजपचे रणजित सिंग निंबाळकर यांना 466 मतं। लोकसभे पाठोपाठ त्यानंतर विधानसभेमध्ये काय घडलं 2024च्या तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उत्तम जानकर यांना 843 मतं आणि भाजपचे राम सातपुते यांना 1003 मतं त्या ठिकाणी प्राप्त झालेली होती। म्हणजे जी आकडेवारी सांगण्यात आलेली होती त्या आकडेवारी सांगण्यानुसार एक गोष्ट लक्षात येते की मार्कडवाडीतली जनता दरवर्षी आणि वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये वेगवेगळा कौल देते की काय, असं बावनकुळेंचं म्हणणं आहे। मात्र गोपीचंद पडळकर यावेळेला आपल्यासोबत जोडले गेले आहेत, कारण मार्कडवाडी या ठिकाणी ते देखील जाणार आहेत। गोपीचंद पडळकर जी अगदी थोडक्यामध्ये आम्ही आकडेवारी सांगण्याचा प्रयत्न केलेला होता। एका बाजूला बावनकुळे एक्सपोस्टमध्ये लिहित आहेत की दरवर्षी दरवेळच्या होणाऱ्या निवडणुकांमध्ये वेगवेगळ्या पक्षांना त्या ठिकाणी मतं मिळाल्याचं ते आकडेवारीच्या माध्यमातून दाखवून देतात, तर दुसरीकडे राज्यातील आणि देशातील महत्त्वपूर्ण नेते मंडळी देखील मार्कडवाडीला जाताना पाहायला मिळत आहेत। उद्या तुम्ही त्या ठिकाणी जाऊन नेमकं काय दाखवून देण्याचा प्रयत्न करणार आहात? गोपीचंद पडळकरजी, विधानसभेची निवडणूक झाल्याच्या नंतर जेव्हा महाराष्ट्रातील जनतेच्या मताचा कौल समोर आला आणि शरद पवार आणि त्यांच्या सर्व महाविकास आघाडीनं रडीचा डाव मांडला। महाविकास आघाडीची भूमिका मी गेल्या 2-2.5-3 वर्षापासून बघतोय, सातत्यानं खोटं बोला, चॅनेलच्या माध्यमातून खोटं बोला, सभेच्या माध्यमातून खोटं बोला आणि मग सलग खोटं बोलत राहिलं तर लोकांना ते खरं वाटायला लागतं। आणि म्हणून आम्ही ठरवलं की ईव्हीएमच्या बाबतीमध्ये जेव्हा यांनी स्टँड घेतला तेव्हा मी आणि सदाभाऊनी महात्मा गांधीजींच्या पुतळ्याच्या समोर ईव्हीएमच्या बाबतचं एक आंदोलन केलं आणि या सगळ्या पुढाऱ्यांना आवाहन केलं, जर तुमच्याकडे ईव्हीएमच्या विरोधामध्ये काही पुरावे असतील निश्चितपणे ते समोर आणा आणि लोकांना कळू द्या की बाबा ईव्हीएमच्या कशा पद्धतीने घोटाळा केला जातोय। आम्ही आंदोलन करून आवाहन करून आता कितीतरी दिवस झाले, परंतु कोणताही पुरावा घेऊन हे समोर येत नाहीत। मार्कडवाडीच्या बाबतीमध्ये पण तसंच झालं। मार्कडवाडीची एक बाजू मीडियाच्या माध्यमातून समोर येते। मला तिथल्या लोकांचे फोन आले की तुम्ही आमच्या वाडीला भेट दिली पाहिजे आणि म्हणून मी आणि सदाभाऊ उद्या मार्कडवाडीला जातोय। जी एकच बाजू सातत्यानं मीडियाच्या माध्यमातून असेल, ट्विटरच्या माध्यमातून असेल, फेसबुकच्या माध्यमातून असेल, सोशल साईटच्या माध्यमातून असेल, एकच बाजू महाराष्ट्राच्या समोर येते की मार्कडवाडीतल्या सगळ्या लोकांचं म्हणणं आहे की इथं बॅलेटवरती मतदान झालं पाहिजे, परंतु तशी परिस्थिती तिथली नाही। आणि म्हणून उद्या मी आणि सदाभाऊ त्या गावातल्या सगळ्या लोकांशी जाऊन बोलतोय आणि दुसरी बाजू काय आहे ती सुद्धा महाराष्ट्राच्या समोर आली पाहिजे, यासाठी उद्या आम्ही
मार्कडवाडीमध्ये जातोय. पण गोपीचंद पडळकरजी, एक प्रश्न विचारा असं वाटतो, त्या ठिकाणी झालेलं मतदान आणि त्यानंतर बॅलेट पेपरवरतीचं मतदान याला थेटपणे विरोध करत, त्या ठिकाणी कायद्याची अडचण दाखवत त्या ठिकाणी बॅलेट पेपरवरती निवडणुका न घेण्यासंदर्भामध्ये आवाहन करण्यात आलं. पण मग सद्य परिस्थिती काय, मार्कडवाडी इथल्या मतदारांच्या मनात काय? हे बघा, शरद पवारांसारखा ज्येष्ठ माणूस गेली 55 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काम करतोय. लोकसभेच्या इलेक्शन वेळेस त्यांचं काय मत होतं की संविधान बदलायला लागलेत भाजपवाले आणि संविधानाच्या बद्दल संभ्रम निर्माण केला. मग आता कोणत्या आधारे शरदचंद्रजी पवार बॅलेटवरती मतदान घ्या म्हणतायत आणि मार्कडवाडीमध्ये जी प्रक्रिया मार्कडवाडी गावातल्या काही लोकांनी राबवली त्या गोष्टीला समर्थन देत आहेत? कायदा काय सांगतोय? लोकप्रतिनिधी अधिनियम 1951चा कायदा काय सांगतोय हा पवारांना माहित नाही का? निवडणूक आयोग सोडून दुसरं कोणी मतदान घेऊ शकतं का लोकशाहीच्या राज्यामध्ये, लोकशाहीच्या देशामध्ये? हा पोरखेळ लावलेला आहे पवारांनी. चुकीच्या पद्धतीनं लोकांच्या मध्ये संभ्रम निर्माण करण्यामध्ये ते माहीर आहेत. आम्ही उद्या यासाठी जातोय की ज्या लोकांनी मतदान महायुतीला केलेलं आहे, ईव्हीएमच्या माध्यमातून केलेलं आहे, त्या लोकांचा अपमान नाही का हा? की लोक बोलतायत अरे आम्ही बहुसंख्य मतदान गावातून महायुतीच्या बाजूने केलंय, शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घेतले महायुतीनं, केंद्र सरकारनं आम्हाला शेतकऱ्यांना सन्मान निधी दिलाय, किसान सन्मान निधी दिलाय, लाडक्या बहिणीचे पैसे आलेत, गावगाड्यातल्या सगळ्या लोकांना धरून राज्य सरकारनं निर्णय केल्यामुळं आम्ही सगळे ताकदीनं महायुतीच्या बाजूने उभा राहिलोय. आणि आज आमच्यावरती शंका निर्माण केली जाते, म्हणजे आमच्या मताचा अपमान केला जातोय. तर तुम्ही या बाबतीमध्ये गावात आलं पाहिजे, तुम्ही भूमिका मांडली पाहिजे. आम्हाला जर गावकऱ्यांनी बोलावलंय तर जाणं आमचं काम आहे. आणि म्हणून उद्या मी आणि सदाभाऊ उद्या सकाळी 11 वाजता मार्कडवाडीला जातोय. बरोबर आहे. मार्कडवाडी वासियांना काय वाटतं याचा देखील संपूर्ण आढावा लोकशाही मराठी ग्राउंड झिरोवरती जाऊन तर घेणार आहेच. तुर्तास तुम्ही केलेलं विश्लेषण आणि तुमचं जाण्याचं नेमकं कारण काय आहे हे आमच्या न्यूज प्लॅनेटच्या माध्यमातून प्रेक्षकांना सांगितलं, त्यासाठी धन्यवाद गोपीचंद पडळकर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.